नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हॉटेल शौर्यवाडा यांचा मी एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलं की कस्टमर त्यांच्या हॉटेलमध्ये येतो आणि त्या ठिकाणी जेवण करतो व्यवस्थित चांगल्या प्रकारे. CCTVमध्ये बघितलं त्यांनी. आणि नंतर बिल करताना तो सांगतो की एकदम थर्ड क्लास जेवण होतं, शिळं जेवण होतं, काही व्यवस्थित दिलं नाही. मला याच्यातून एकच सांगायचं, एक विनंती करायची की एक मराठी माणूस एवढे वर्ष त्यानं आयुष्याचे त्याच्यामध्ये घातले, पुण्यासारख्या ठिकाणी त्याचे ब्रांचेस आहेत त्यांच्या, आणि खूप सारा संघर्ष केल्याच्यानंतर इथपर्यंत आलेत. आणि या ठिकाणी एखादा व्यक्ती बदनाम करण्याच्या याने जातो इंटेन्शनने, आणि त्या व्यक्तीला ट्रोल करतो, त्याला बदनाम करतो. त्यांनी हा तरी विचार करायला पाहिजे कमीत कमी की एवढे वर्ष त्या व्यक्तीने त्या गोष्टीसाठी दिलेत, एवढे वर्ष त्यांनी संघर्ष केला आणि एवढे हॉटेल मोठ्या उभ्या केलेत त्यांनी, आणि आज एवढी चांगली सर्व्हिस ते देत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि एखादा व्यक्ती तिथं जाऊन अशा प्रकारची रील बनवतोय फक्त व्हिडिओमध्ये फेमस होण्यासाठी, त्यांना ट्रोल करण्यासाठी, परेशान करण्यासाठी. तर तुम्ही नक्की विचार करा की हे कितपत योग्य आहे, कुठपर्यंत योग्य आहे की एक मराठी व्यक्तीला अशा प्रकारे ट्रोल करणं. आणि एक मराठी व्यक्ती जर समोर जातोय तर मला एकच कळत नाही अडचण काय नेमकी. अरे, महाराष्ट्रातल्या लोकांनी व्यक्तीला सपोर्ट करायला पाहिजे, त्यांना आणखीन सपोर्ट करायला पाहिजे, व्यक्तीने तिथं जायला पाहिजे, आणखीन त्यांच्याजवळ मार्केटिंग करायला पाहिजे. एक मराठीच व्यक्ती मराठी व्यक्तीला मागे खेचण्याचं काम करतो. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे मराठी माणसाचं.